हॅलो, गुड मॉर्निंग. इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी याचा आपला अभ्यास सुरू आहे आणि यामधील सराव संच 3.4 की जो उपयोजन अंकगणिती श्रेणीचे उपयोजन असा तो भाग आहे, त्याबद्दल त्यातली उदाहरणं सराव संच 3.4 मधील काही उदाहरणं आज आपण इथे अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी या घटकामध्ये पुस्तकामध्ये पान क्रमांक 73, 74, 75, 76, 77 या जवळपास 4-5 पानामध्ये काही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. ती उदाहरणं पूर्णपणे वाचा आणि तुमच्या वहीत व्यवस्थित क्रमाने सर्व लिहून काढा आणि नुसते लिहून नको तर ते समजून लिहा. ती गणितं घेण्यामध्ये इथे वेळ घालवण्यापेक्षा जी प्रश्न संचामध्ये गणितं आहेत, सराव संचामध्ये, ती गणितं आपण सोडवण्यात जास्त प्रयत्न करूया. तर जी सोडवून दिलेली उदाहरणं आहेत ती पूर्णपणे वहीत लिहा. फक्त न लिहिता त्याचा अभ्यास करून मग लिहा, नुसता उतारा नको. त्या क्रमाने कशा कशा उदाहरणांचा वापर केला आहे, सूत्रांचा वापर केला आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर आपण यातलं पहिलं उदाहरण अभ्यासतोय. सानिकाने 1 जानेवारी 2016 सानिका 1 जानेवारी 2016 मी मुद्दाम गणित लिहितोय तुम्हाला झटकन समजावं. पान नंबर 78 वर पहिलं उदाहरण आहे. 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करत राहायचं. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली? तर अशा प्रकारचं उदाहरण आहे. 1 जानेवारी 2016 असं म्हणलंय. थोडक्यात वर्षाच्या पहिल्या दिवशी तिने ₹10 बचत केली, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 अशा रीतीने प्रत्येक दिवशी ₹1 वाढवत, परंतु प्रत्येक दिवसाला तिने बचत केलेलीच आहे. ती अगदी शेवटची 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिने बचत केलेली आहे. तर तिच्या संपूर्ण वर्षभरातील प्रत्येक दिवसाची रक्कम, त्यांची बेरीज म्हणजेच तिने केलेली बचत किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. मग हे शोधताना अगोदर आपल्याला अंकगणिती श्रेणी तयारी करावी लागेल आणि त्याचप्रमाणे वर्षाचे दिवस. आता जानेवारी 2016 म्हणजे 4 भाग जाणारं वर्ष आहे आणि म्हणून 2016 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष आणि म्हणून दिवस किती असतील? तर नेहमीचे दिवस जेवढे असतात त्यापेक्षा 1 नाही जास्त, म्हणजेच 366 दिवस त्यामध्ये असतील. एकूण दिवस 366. का तर ते लीप वर्ष असल्यामुळे त्या दिवसांची संख्या एका दिवसाने वाढेल, त्या वर्षातली संख्या. आणि मग श्रेणी तयार करूया. बघा, 1 जानेवारी या दिवशी तिने ₹10, 2 जानेवारीला 11, 3 जानेवारीला 12, 4 जानेवारीला 13, 5 जानेवारीला 14 अशा प्रकारे रक्कम ती वाढवत गेलेली आहे. आणि ती रक्कम शेवटपर्यंत, म्हणजे सगळ्यात शेवटचा दिवस असेल तो 366वा दिवस, तो असेल 31 डिसेंबर 2016, म्हणजेच तो दिवस असेल 366वा.
मग या शेवटच्या दिवशी तिने किती रक्कम त्यात घातली असेल हा विषय महत्वाचा आहे. तर 1 जानेवारीला 10, 2 ला 11, 3 ला 12. फरक यातला आपण पाहत गेलो तर 11 वजा 2 म्हणजे 9, 12 वजा 3 म्हणजे 9, 13 वजा 4 9, 14 वजा 5 9, 15 वजा 6 9. म्हणजे इथे अशी किंमत येईल की त्यातला फरक 9 असेल. थोडक्यात याच्यापेक्षा 9 ने जास्त, म्हणून 9 जर यात मिळाले, 9 6 15, तर 375 रुपये तिने शेवटची अमाऊंट किंवा शेवटची रक्कम त्यात गुंतवलेली असेल. आणि मग त्या सर्व अंकांची बेरीज, म्हणजे हे फार महत्वाचं आहे. हा अंक 375 कसा, तर याची तुलना करत गेलो, 1 तारखेला 10, 2 तारखेला 11, 3 तारखेला 12, 4 तारखेला 13 अशी रक्कम येणार आहे. यातला फरक जर आपण पाहिला तर तो 9चा आहे आणि शेवटचा दिवस तो 366चा आहे. 366व्या दिवशी मग त्याच्यापेक्षा 9 रुपये जास्त असणारी किंमत तिथे मिळवली गेली पाहिजे. तर अशा रीतीने ही अंकगणिती श्रेणी आपल्याला मिळाली. आणि मग बघा या ठिकाणी लिहिताना तुम्ही जरा व्यवस्थित लिहा, दिवस आणि तिने जमा केलेली किंवा बचत केलेली रक्कम अशा प्रकारे होईल. मग या श्रेणीचा उपयोग करून आपल्याला बेरीज करायची आहे या 366 दिवसांची. म्हणून आपल्याला काय काय माहित झाले ते अगोदर लिहूया. हे आहे पहिलं पद म्हणजे a बरोबर 10, पहिली राशी. यातला फरक b बरोबर 11 वजा 10 म्हणजे 1 फरक मिळाला. त्यानंतर एकूण पद म्हणजे n 366 असते. एकूण संख्या 1 तारखेपासून ते डिसेंबर 31 पर्यंत. आणि सर्वात शेवटची संख्या म्हणजे tn ही असेल 375. एवढ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. म्हणजे tn म्हणजे 366वा अंक आहे तो शेवटचं पद. आणि मग आपल्याला यामध्ये सर्व पदांची बेरीज काढण्यासाठीचं सूत्र Sn बरोबर n भागिले 2 P1 अधिक Pn. का तर पहिलं पद माहित आहे, शेवटचं पद माहिती आहे आणि n ची किंमत माहिती आहे. मग हे सोपं उदाहरण सूत्र वापरून आपण गणित सहज करू शकतो. मग n आहे, एकूण पद आहेत 366, म्हणून S 366. 366 अंकांची बेरीज, हे अंक आहेत 366, त्या अंकांची बेरीज म्हणून 366 भागिले 2. पहिलं पद आहे 10 आणि शेवटचं पद आहे 375. आणि मग ही आकडेमोड याला सोपं रूप देऊन आपण आपल्याला उत्तर मिळवू शकतो. भाग लावला तरी चालेल. 2 एके 2, 2 आठी आणि 2 183 आणि 385 या प्रकारे हे गणित तुम्ही करायचं, गुणाकार करायचा हा. आणि येणारी किंमत काय असेल, त्या वर्षातील 360 दिवसात स्थानिकानं जमा केलेली किंवा एकूण बचत त्या वर्षातील ती या ठिकाणी लिहिता येईल. याची रक्कम रुपयात लिहा. तर अशा प्रकारे हे गणित तुम्हाला पूर्ण करता येईल. ही श्रेणी मिळवणे हे एकमेव यातलं महत्वाचं काम आहे, हे लक्षात ठेवा. हा गुणाकार तुम्ही स्वतः करा आणि येणारं उत्तर इथे लिहा, ते उत्तर असेल. लिखाण सुद्धा अगदी व्यवस्थित पाहिजे. दिलेल्या गोष्टी अगोदर सर्व बाजूला लिहायच्या आहेत आणि मग गणित सोडवायचं आहे. तर या प्रकारे हे पहिलं उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2.
उदाहरण क्रमांक 2 काय आहे बघा. एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. बघा, 8,000 रुपये कर्ज आणि त्याच्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचं कबूल केलं. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता. बघा, 8,000 रुपये कर्ज घेतले आणि त्याच्यावर व्याज आहे 1,360 रुपये, म्हणजे एकूण रक्कम त्यांना द्यायची आहे. बघा, कर्ज 8,000 अधिक त्याच्यामध्ये व्याज आहे 1,360 रुपये व्याज. हे आहे कर्ज आणि अधिक हे आहे व्याज, आणि म्हणजेच 9,360 रुपये देण्याची रक्कम आहे किंवा देण्याची रक्कम, परत दिली जाणारी रक्कम आहे 9,360 रुपये. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी दिलाय, म्हणजे प्रत्येक हप्ता म्हणजेच प्रत्येक दिलेल्या अंक श्रेणीतील फरक येईल आणि 40 रुपयाने कमी आहे म्हणजे तो वजा येईल. लक्षात घ्या, हप्ता म्हणजे तो डिफरन्स, फरक, प्रत्येक हप्त्यात जे काय अमाऊंट दिलेली आहे त्यातला फरक. मग समजा पहिल्या महिन्यात 2,000 दिले असतील तर पुढचा हप्ता 40 रुपयाने कमी अशा स्वरूपात दिलाय. 40 रुपयाने कमी म्हणजे 1,960. त्यामुळे यातला फरक जर आपण घेतला तर तो वजा 40 येईल. हा पहिला हप्ता असेल, हा दुसरा हप्ता असेल. याच्या पुढचा हप्ता तो अजून 40 ने कमी म्हणजे इथे येईल 1,920. यातला फरक जर आपण पाहिला तर तो सुद्धा वजा येईल. 1,960 वजा 2,000 म्हणजे 40. अशा पद्धतीने आपल्याला तिथे फरक वजा आहे, म्हणजेच डी बरोबर वजा 40 आहे. 12 मासिक हप्त्यात भरली म्हणजे अंक एकूण येणार आहेत. एकूण हप्ते ते आहेत 12, म्हणजे आपल्याला ही श्रेणी 12 संख्यांची आहे एवढी माहिती यामध्ये दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला किमती काढायच्या आहेत. मग बघा, यामध्ये उदाहरण सोडवताना SN बरोबर n/2 काय काय माहिती आहे त्यानुसार आपल्याला त्या सूत्राचा वापर करता येईल. तर n-1d हे सूत्र वापरा. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवता येऊ शकेल. बघा, SN म्हणजे एकूण पद 12 आहेत, 12 पद आहेत, म्हणून n बरोबर 12/2. 2 गुणिले 1. पहिलं पद आपल्याला माहित नाही म्हणजे पहिला हप्ता किती दिलाय तो आपल्याला शोधायचा आहे, काढायचा आहे. आणि म्हणून बघा, n पुन्हा 12 वजा 1 आणि d ची किंमत आहे वजा 40. अशा प्रकारे यातल्या किमती आहेत. आणि मग सोपं रूप द्यायचं. 12 पद म्हणजे त्याने घेतले 8,000 आणि त्याच्या व्याज आहे 1,360. तर एवढी रक्कम ते देणार आहेत, एकूण रक्कम म्हणजे S12 ची किंमत आहे 9,360. ते एकूण जे 12 अंक असतील त्या 12 हप्त्यांची बेरीज 9,360 असेल आणि म्हणून ती इथे लिहिली. हे 6 2a अधिक हे 11 गुणिले वजा 40. 12 वजा 1 11 आणि म्हणून 9,360 बरोबर 6 हे 2a
अधिक, आता याचा गुणाकार वजा 11 × 44 आणि वरचा 0, या पद्धतीने. आणि मग सोपं रूप देत जाऊया. 6 × 12 येईल, किंवा डायरेक्ट हे 6 इकडे भागिले केले तर आपली आकडेमोड कमी होईल. बघा, हे गुणिले 6 आहे, ते इकडे आल्यावर भागिले 6 केले आणि ही राशी आहे तशी 2a वजा 440. 6 ने भाग घालूया. 6 एके 6, 6 पंचे 30, 6 6 36 बरोबर 2a वजा 440. हे 2a बरोबर, हे वजायचे अधिक होतील 1560 अधिक 440 म्हणजे झाले 2000. 1560 अधिक 440 म्हणजे 2000 बरोबर 2a. म्हणून a बरोबर 2000 भागिले 2 आणि म्हणून a बरोबर आले 1000. ए हे काय आहे तर त्यांनी दिलेला पहिला हप्ता हा 1000 रुपयांचा आहे, अशी त्याची माहिती. आपल्याला एकूण विचारले काय पुस्तकामध्ये, पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता म्हणजे TN काढायचा. तर आता हा पहिला हप्ता मिळाला, पहिला हप्ता. मग शेवटचा हप्ता म्हणजेच TN, शेवटचा हप्ता TN काढायचा आहे आपल्याला. मग तो TN काढण्यासाठीचं सूत्र TN बरोबर n भागिले 2 अधिक n वजा 1d. या सूत्राचा उपयोग करून तुम्ही ती राशी मिळवू शकता. किंवा a अधिक TN बरोबर a अधिक n वजा 1d. या सूत्रामध्ये आपल्याला या सगळ्या किमती ज्या ज्या आहेत त्या घालून शेवटचं पद आपल्याला मिळेल. ए म्हणजे पहिला हप्ता 1000, एकूण हप्ते 12 आहेत. बघा, T12 आपल्याला काढायचा आहे, 12वे पद काढायचं आहे. म्हणून 12 वजा 1 आणि D यातला फरक तो आहे वजा 40. म्हणजेच 1000 अधिक हे 11 गुणिले वजा 40 ही राशी. म्हणजेच 1000 या दोघांचा गुणाकार वजा 11 × 44 440 यांची जर वजाबाकी केली तर 660 560 वजाबाकी आहे. आणि ही अमाउंट म्हणजे ही काय असेल किंमत, शेवटचा हप्ता 560 रुपये शेवटचा हप्ता असेल. आणि म्हणून पहिला हप्ता बरोबर 1000 रुपये आणि शेवटचा हप्ता 560 रुपये. अशा प्रकारे ही गणित तुम्हाला सोडवायची आहेत. गणितांना खूप वेळ लागतोय, त्या पद्धतीने वेगवेगळी गणित बघा आणि सोडवा. तिसरं उदाहरण सुद्धा असंच आहे. पहिला सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली. तर त्याची 12 वर्षातील एकूण रक्कम किती? सोपं उदाहरण आहे, सहज तुम्हाला करता येईल. तरी ही चर्चा करूयात आपण. डायरेक्ट चर्चा करूया.
बघा, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000, बघा 5,000, 7,000, 9,000 ही तिसऱ्या वर्षी याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण रक्कम किती? म्हणजे असे त्याने 12 वर्ष रक्कम गुंतवली तर आपल्याला त्याची बेरीज किती काढायची आहे. म्हणजेच हे 12व्या वर्षीचं पद अगोदर काढायचं आहे, टी 12 म्हणून त्याला, आणि मग संपूर्ण 12 पदांची बेरीज एकूण गुंतवणूक ती काढायची आहे. बघा, पहिल्या वर्षी 5,000, 7,000, 9,000 प्रत्येक वर्षी त्यानं 2,000 रुपये वाढवले, असे त्यानं 12 वर्ष राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवलेले आहे. तर 12व्या वर्षी त्याने एकूण बचत किती केली? 12वे पूर्ण वर्ष होईपर्यंत या सर्वांची बेरीज त्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून आपल्याला दिलेली माहिती कशी असेल बघा, ए बरोबर मिळाले 5,000 म्हणजे पहिलं पद, डी बरोबर आहे 7,000 वजा 5,000 म्हणजेच 2,000, सामान्य फरक. एकूण पद 12 आहेत म्हणजे एन बरोबर 12 आणि आपल्याला काढायचं आहे टी 12, 12व्या वर्षीची राशी किती आहे ती, आणि एस 12 त्या 12 अंकांची बेरीज किती आहे ती. अशा प्रकारच्या बाबी आपल्याला शोधायच्या आहे. आणि म्हणून दिलेल्या गोष्टी त्यांचा वापर केला तर सर्वात पहिली ही राशी काढायला लागेल, टी एन. 12व्या वर्षी किती रुपये गुंतवले ते काढावं लागेल. म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी म्हणजे टी 12, 12वे पद, 12वा अंक काय असेल तो. ए म्हणजे पहिलं पद 5,000, एन ची किंमत 12 वजा 1 आणि फरक आहे 2,000 आणि म्हणून 5,000 अधिक 11 गुणिले 2,000 म्हणून 5,000 अधिक 11 गुणिले 22,000 म्हणजेच किती झाले, 22 आणि 5 27,000 रुपये त्यांनी शेवटची किंमत किंवा शेवटची रक्कम त्यामध्ये गुंतवलेली आहे. हे तुमच्या लक्षात आलं की शेवटचा अंक 27,000 रुपये. आणि मग आता या सर्वांची बेरीज म्हणजेच S12 काढण्यासाठी सूत्र मग n भागिले 2 T1 अधिक Tn, 12 पदांची बेरीज. आणि म्हणून पद आहेत 12 भागिले 2, पहिलं पद आहे 5,000 आणि शेवटचं पद आहे 27,000 म्हणजेच हे झाले 6, 7 आणि 5 12 म्हणजे हे झाले 32,000 आणि याचा गुणाकार कराल ती येणारी किंमत म्हणजे त्याला गुणाकार एकूण रक्कम 12 वर्षात त्याने गुंतवलेली रक्कम. बघा 6 गुणे 12 चला 1 6 18 आणि 19 आणि हे वरचे 3 शून्य, एवढी रक्कम तो पूर्ण 12 वर्षात तिथे गुंतवणार आहे, 1,92,000 रुपये. तर या पद्धतीने गणित हे सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे. केवळ तुम्हाला सूत्र सुचले की तुम्ही या गोष्टी मिळवू शकाल. मात्र सुरुवातीला हे जे उपयोजनात्मक म्हणजे शाब्दिक उदाहरण आहे त्याचा आपल्याला असा विचार करावा लागेल. पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा म्हणजे अंकगणिती श्रेणी स्वतः तयार करावी लागेल. तर या प्रकारची उदाहरणं आहेत, ती उदाहरणं पुस्तकात बघा, सराव करा, अभ्यास करा. इथे आपण थांबूयात.
धन्यवाद.